नाशिक मारवाडी गुजराती सोशल काउन्सिलिंगच्या वतीने आयोजित 108 विश्व भारत व महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळा दिनांक 24 मे 2026 रोजी मुंबई नका येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह भाभानगर नाशिक येथे मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झालाय। या भव्य सोहळ्याचे आयोजन मारवाडी गुजराती सामाजिक आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अजित हुकुमचंद बागमार यांनी केले होते। समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला। महाराष्ट्रासह देशभरातील विविध राज्यातून पुरस्कारासाठी मान्यवर नाशिकमध्ये दाखल झाले होते। सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, उद्योग, पत्रकारिता तसेच जनसेवा क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना विश्व भारत व महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। या सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, राजकीय नेते, कलाकार तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली। कार्यक्रमात पुरस्कारार्थींच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या योगदानाबद्दल विशेष कौतुक करण्यात आलं। कार्यक्रमाचे भव्य आयोजन, उपस्थित मान्यवरांचा सन्मान आणि उत्साही वातावरणामुळे हा सोहळा विशेष चर्चेचा विषय ठरला आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक। Integrity, hard work and social welfare. I commit to respecting the dignity of every individual, rejecting discrimination. किरण कुमार, तेलंगाना। आज मगनलाल बागमार, खंडेरावाची खाडे। आज खंडेरावाची खाडे। गोव्यापासून आलेली आरती नाही। सर इकडे
सूचना आहे, आजकाल आपण डिजिटल जमान्यामध्ये जगतो आहोत आणि त्यामुळं आपला हा कार्यक्रम किरण कुमार तेलंगाना मगन लाल बागमार खंडेराव खाडे खंडेराव खाडे जी गोव्यापासून आलेली आरती नाही. integrity, hard work, and social welfare. I commit to respecting the dignity of every individual, rejecting discrimination. पण सर्वांना नमस्कार आहे. मी गोव्याची आरती रमेश नाईक आणि आज मला नाशिकमध्ये डॉक्टरेट अवॉर्ड पुरस्कार हा मिळाला आहे. तर मी सर्व आपण नागरिकांचे किंवा सरांचे आभारी आहे आणि ज्यामुळे मी एवढी पुढे संघर्षातून पुढे उभी झाली आहे त्याचं मागं कारण आहे म्हणजे माझे सौभाग्यवती आई तनुजा रमेश नाईक हिच्या कर्तृत्वाने व आशीर्वादाने मी यापुढे आली आहे. आणि माझी फर्स्ट प्रिफरन्स मी ॲक्च्युली मॉडेलिंग आहे, तरी पण फर्स्ट प्रिफरन्स मी माझ्या पूर्ण भारताच्या गोरगरिबांना किंवा वृद्धांना किंवा माझ्या छोट्या मुलांना देते. आणि म्हणून मी यापुढे माझ्या भविष्यात सरकारच्या पुढे म्हणजे मोदी सरकारला अपील करणार आहे की मी छोटंसं वृद्धाश्रम बनवून गोरगरिबांना आसरा किंवा निवारा देण्यासाठी मी उभी राहिली आहे. तर आपण सर्वांना थँक्यू सो मच. जिनेंद्र नमस्कार. मी लोणावळ्यावरनं गिरीश धनराज पारख सामाजिक सेवेत मागील 40 वर्षापासून आहे आणि गरीब विद्यार्थ्यांना मदत, आदिवासी विद्यार्थ्यांना मदत आणि सर्व सामाजिक क्षेत्रात मदत करीत आहे. नागिनवरचं औषध 45 वर्ष लोकांना फ्री देत आहे. भाजण्यावरचं मलम लोकांना फ्री देत आहे. बऱ्याचशा शाळांना आरो वॉटर पिण्याचं शुद्ध पाणीचं यंत्र बसवून दिलेलं आहे आणि यापुढे मी हे असेच कार्य करीत राहीन अशी ग्वाही देतो. धन्यवाद. अजित भाऊ बागमार यांचं विशेष धन्यवाद. भारत माता की जय. मेरा नाम डॉक्टर किरण कुमार है. मैं तेलंगाना हैदराबाद से हूँ. मैं सिकंदराबाद कंटोनमेंट एरिया से बिलोंग करता हूँ. मैं एक सोशल एक्टिविटी हूँ, वैसे पॉलिटिशियन हूँ. भारतीय जनता पार्टी में मैं स्टेट काउंसिल मेंबर हूँ. विश्वगुरु नरेंद्र मोदी के उनके खत पे चलता रहता हूँ और बहुत सारे उनके जो भी है राशन शॉप के ऊपर जो भी लड़ना है और बेटी बचाओ बेटी पढ़ाओ उस कार्यक्रम में और 108 में जो भी है नरेंद्र मोदी के जो भी स्कीम्स है उस स्कीम्स के लिए मैं अमल करते रहता हूँ और पब्लिक में अवेयरनेस लाता हूँ. और उस चीज़ में मेरे को रिकग्नाइज करके आज इतना बड़ा संस्था ने मेरे को इतना बड़ी आवाज़ दी है, ये मैं बहुत बड़ा आभारी हूँ अजीत बागमार जी का, ताकि मेरे को ये डॉक्टरेट मिला. धन्यवाद. नमस्कार. मी शरद दादा उगले, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता, लेखक आणि प्राचार्य, कलाभ्रमंती फिल्म इन्स्टिट्यूट अँड प्रोडक्शन्स. मी गेल्या 30-32 वर्षांपासून कलाक्षेत्रामध्ये कार्य करतोय आणि ह्या कार्याची दखल घेऊन आज मला भारत गौरव हा पुरस्कार भेटलेला आहे. याचा मला सार्थ अभिमान वाटतो. हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नाही, तर ह्या 32 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये माझ्याबरोबर साथीला असलेले माझे सहकारी, माझी पत्नी नैना उगले, माझी आई, वडील, भाऊ या सर्वांचा सिंहाचा वाटा आहे असं मला वाटतं. आणि याची खऱ्या अर्थाने दखल घेतली ते डॉक्टर अजित बागमार यांनी. त्यांचे मी विशेषतः आभार मानतो. आणि आज खरं तर खूप शुभ असा योग आहे की हे जे सर्व आहेत डॉक्टर अजित बागमार त्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या दिवशीच आज विश्वरत्न, विश्व गौरव, भारत गौरव आणि महाराष्ट्र गौरव हे पुरस्कार त्यांनी देशभरातील नामवंत आणि कर्तृत्ववान लोकांना दिलेत. हा खरं त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. परंतु आज त्यांचा वाढदिवस आहे डॉक्टर अजित बागमार यांचा. त्यानिमित्ताने मी माझ्या कलाभ्रमंती परिवाराच्या वतीने, माझ्या उगले परिवाराच्या वतीने आणि आज पुरस्कार मिळालेल्या सर्वांच्या वतीने डॉक्टर अजित बागमार यांना वाढदिवसाच्या उदंड हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांचं भावी आयुष्य सुखासमाधानाचं, आनंदाचं,
भरभराटीचं, आरोग्यदायी आणि प्रचंड यशदायी जावो आणि त्यांच्या हातून यापुढेही असंच कार्य घडत राहावं अशा मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. पुरस्कार हा फक्त मोठा पुरस्कारच नागरिकांना माहीत असतो. असे अनेक कार्यकर्ते का त्यामुळे नेतृत्व घडते, नवीन नेते घडतात ते, पण कार्य करणाऱ्यावर लक्ष देण्याची कोणाची इच्छा नसते. फक्त आमदार झालं, खासदार झालं, नगरसेवक झाले, बँकेत चेअरमन झाले, संचालक झाले, सोसायटीत चेअरमन झाले, साखर कारखाना यांनाच फक्त दिला जातो. ह्या संस्थेने आज जे नवीन नेतृत्व होणार आहे, मग ते राजकीय असेल, सामाजिक असेल, पत्रकारिता, उद्योग असेल, व्यापार असेल, त्यांना प्रेरणा देण्याच्या दृष्टीने मामासाहेब व संध्या बागमार प्रायव्हेट लिमिटेड व मारवाडी गुजराती सोशल काउन्सिलतर्फे हा पुरस्कार देण्यात आज आनंद होत आहेत. सर्व पुरस्कार ते आपण पाहिले तर नवीन नेतृत्व, नवीन सगळं आपल्या आपल्या गावात प्रगती करणारे आहेत आणि त्याचबरोबर असंच सहकार्य करणारे. खरा सगळ्यात पहिला पुरस्कार, मोठा पुरस्कार आमचे मित्र लचके बंधू यांना द्यायला पाहिजे होता, पण ते फक्त पाठीमागं राहतात. काम करो हम तुम्हारे साथ है हे त्यांनी आज चौथ्यांदा मला घडून दाखवलेले. आजचा हा कार्यक्रम आणि लोकशाही न्यूज चॅनलला मी कधीच विसरणार नाही. असंच फायदा, असंच सहकार्य सगळ्यांना करावं. आणि आज तुम्ही उपस्थित राहिलात, लाईव्ह लोकांना कार्यक्रम दाखवत झाले. आज गोव्यान तेलव यांना सुद्धा आनंद होणार आहे. हा कार्यक्रम चांगला होणार आहे आणि पुरस्कारार्थींनी एक नवीन ओळख घडते. सगळ्यात महत्त्वाचं, काम करणाऱ्यांची घरात किंमत चूर्ण झालेली आहे. जे सामाजिक काम करतात त्यांना घरात कोणी विचारत नाही आहे. अशा याच्यामध्ये पुरस्कार देताना त्यांचा परिवार येतो, नाचत गाचत पुरस्कार त्यांना स्टेजवर नेतो. हा आनंद पाहिल्यानंतर, पुरस्कारार्थीचा आनंद पाहिल्यानंतर खरोखरच आमच्या संस्थेला फार मोठा आनंद झालेला आहे. आणि आमच्या या सगळ्या कार्यक्रमात आमचे शरद दादाजी उगले, ज्यांना वेळ नाही आहे, फक्त एक सहकारी म्हणून येत असतात, त्यांना मी धन्यवाद देतो. संतोष लचकेंना सगळे त्यांचे टी व्ही चित्रकारांना आज पहिल्यांदा पुरस्कार घेताना सगळे नाशिकचे, दूरदर्शनचे सर्व पत्रकार, सर्व चॅनलचे पत्रकार, सकाळ, देशदूतचे पत्रकार आलेत, त्याबद्दल धन्यवाद देतो. आणि असंच सहकार्य करावं. आणि जेव्हा जेव्हा पुरस्कारार्थीचं आव्हान असतं, कुठल्याही संस्थेचं असो, आपण आपलं माहितीपत्र त्यांना दिलं पाहिजे. आपली नोंद झाली तर आपला गौरव असतो. कोणी समाज विचारो न विचारो, पण संस्था तुम्हाला पुरस्कार करता फार मोठा बहुमान देते. तो एक आदर्श असतो. मी पाहिलेले एका पुरस्कार देताना आपल्याला महत्त्व नाही, तो का गावात गेलं बैलगाडी मिरवणूक निघणार आहे. काही लोकांची तयारी, काही लोकांनी पुण्याला आम्ही आत्ता दिलं, संतोष लचके बी होते, ते कुठले मोठे कॉन्ट्रॅक्टर आणि होते, त्यांनी बॅनर लावले गावामध्ये. म्हणजे आपला जेवढा खर्च आहे तेवढा बॅनरचा खर्च करताय लोक. असे हे पुरस्कारचं महत्त्व आहे आणि आमच्या संस्थेला तो आनंद होत आहे. धन्यवाद. आज माझे वडील अजितजी बागमार यांनी हा इतका भव्य दिव्य कार्यक्रम केला आहे. लोकांना गौरव करण्याचा मान वडिलांनी घेतला आहे आणि हा वडिलांचा पहिला नाही, आजपर्यंत त्यांनी त्यांचा रेकॉर्ड झाला आहे. त्यांनी किती पुरस्कार दिले आत्तापर्यंत, हा नाशिकमध्ये कोणी हा रेकॉर्ड केला असेल, हा माझ्या वडिलांनी केलेला आहे. आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त पण त्यांनी हा सामाजिक काम केलेलं आहे. त्या लोकांना त्यांनी मान दिला आहे. म्हणून मी वडिलांना वाढदिवसानिमित्त खूप शुभेच्छा देतो आणि अजून त्यांनी सामाजिक कामं करावं अशी शुभेच्छा. धन्यवाद. आज भारत महाराष्ट्र गौरव पुरस्कार झाला आणि हा पुरस्कार नव्हता तर या पुरस्काराला साधू संत आले होते. त्यामुळे आपण काय म्हणतो, मराठीत एक म्हण आहे, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. तर या पुरस्काराला दिवाळी दसऱ्याचं महत्त्व प्राप्त झालं आणि त्या पुरस्कारामध्ये आमचे सर शरददादा उगले यांनी सूत्रसंचालन केलं. त्यामुळे या कार्यक्रमाची खूप शोभा वाढली आणि आमचे बंधू अक्षय ॲडव्होकेट आहे ते आज, अक्षय काकड, तर तो पुरस्कार त्यांना मिळाला. त्यामुळे आम्हाला खूप म्हणजे मान सन्मान जो दिला, त्यामुळे आम्ही या पुरस्काराचे तर आभारी आहोतच. आम्ही दादांचे पण खूप आभारी आहोत. आणि मी दादांचा म्हणजे 16 वर्षापासून मी दादांना ओळखतो. त्या दादांनी जिथे जिथे सूत्रसंचालन केलं त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि हा पुरस्कार निश्चितपणे आमच्या मरेपर्यंत लक्षात राहणार आहे. त्यामुळे मी आपले आभार मानतो. धन्यवाद.